प्रथम या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करायला पण विसरू नका. जय श्री राम. मित्रांनो, आज आपण सगळी म्हणतात की रावणाने बहिणीचा बदला घेतला श्रीरामाबरोबर, आहे ना. असं म्हणतात की बहिणीच्या अपमानाचा बदला घेतला. तर असं नाही मित्रांनो, कारण रावण हा एवढा घाणेरडा होता ना, आणि त्याला म्हणतात ना राक्षसीपणाच त्याच्याकडे होता ब्राह्मण पुत्र, पण आई राक्षसी नसल्यामुळे त्याच्याकडे जे गुण होते ते राक्षसाचे होते. आणि राक्षसाचे गुण असल्यामुळं तो प्रत्यक्षात राक्षसासारखंच वर्तन करायचा. श्रीराम प्रभू हे त्याला माहीत होतं की हा श्रीराम विष्णूचा अवतार आहे, तरी पण तो त्रास द्यायचाच. आणि त्याच्या घरात पण तो त्रास द्यायचाच. त्याच्या बहिणीचा, शूर्पणखा जी होती बहीण, तिचा प्रत्यक्षात पतीची हत्या केली रावणाने. तिच्या पतीला मारून टाकलं. मग कुठली अशी बहीण आहे की भावाने पतीला मारलं तर भावाची वाहवा करेल? कुठली अशी बहीण आहे का? तर नाही. मित्रांनो, ही काय करायची? शूर्पणखा ह्या भावाला मारण्यासाठी, कारण रावण हा बलाढ्य होता. बलाढ्य असून अतिशक्तिशाली होता रावण. कारण रावणाला हरवणारा कोण नव्हता, त्याच्याशी लढणारा कोण नव्हता. तिच्या पतीचा बदला घेण्यासाठी ती अरण्यात लंका सोडून इकडे आली, पंचवटीला. अरण्यातून भटकत आली ती, आणि तिला प्रत्यक्षात श्रीरामाचं दर्शन झालं. श्रीराम एवढे सुंदर होते, वरूनच तिने बघितलं की श्रीराम प्रभू. तिला माहिती नव्हतं की हे श्रीराम आहेत, पण ती एवढी भजी झाली की हे राजकुमार एवढा सुंदर, आणि मग त्याच्यासमोर आपण लग्नाचा प्रस्ताव ठेवायला काय हरकत नाही, अशी ती शूर्पणखा. तिने राक्षसी जो वेश होता तो बदलला आणि एकदम सुंदर स्त्रीचा रूप धारण केलं, ते पण सीतामय्यापेक्षा सुंदर असं रूप धारण केलं. आणि ती श्रीरामासमोर उभी राहिली ना, म्हणाली की हे राजकुमार, तू खूप सुंदर आहेस, तशी मी पण सुंदरच आहे, मग माझ्याशी विवाह करायला काय तुला हरकत नाही. त्यावेळी सीतामाता ही कुटीमध्ये होती, आतमध्ये होती घरात, आणि श्रीराम प्रभू हे बाहेर होते. आणि त्याच्यापेक्षा 2-3 हात लांब लक्ष्मण होते. तर ती प्रत्यक्ष श्रीरामाला विनवणी केली की माझ्याशी तू विवाह कर. श्रीराम प्रभू म्हणाले, मी विवाहित आहे, माझी पत्नी आहे, माझी धर्मपत्नी आहे. तर ती तितक्यात सीतामय्या बाहेर येते. ती म्हणते, हा आई एवढी काही सुंदर आहे, मी तिच्यापेक्षा सुंदर आहे, माझ्याशी विवाह कर. आता काय इतर राजकुमार 2-2 विवाह करतात, हिला टाकून दे आणि माझ्याशी विवाह कर, असं शूर्पणखा म्हणाली. तेव्हा श्रीराम प्रभूला एवढा क्रोध आला आतून, पण तो दाखवत नव्हता. श्रीराम प्रभू एवढा आतमध्ये राग आला की त्यांनी सांगितलं, मी एक पत्नी एक वचनी आहे, ह्या पत्नीबरोबरच मी अखंड संसार करेन. अखंड जो आयुष्य काढायचं आहे मी एका पत्नीबरोबरच काढेन, असं प्रत्यक्ष श्रीरामाने सांगितलं. आणि श्रीरामाने शूर्पणखेला सांगितलं, जरा पाठी वळ, जरा तोंड तिकडे बघ, माझा भाऊ आहे. तेव्हा श्रीरामाने तिच्या पाठीमागे लिहिलं की हिचा नाकशेंडा कापून टाक, असं लिहिलं. आणि शूर्पणखेला माहिती नव्हतं की तिच्या पाठीमध्ये काय लिहिलं आहे, पाठीवर काय लिहिलं आहे ते. आणि प्रत्यक्षात सांगितलं श्रीरामाने की जा, तो लक्ष्मण आहे, माझा भाऊ आहे, त्याची पत्नी नाही आहे, त्याच्याशी तू विवाह कर, असं सांगितलं. आणि ती गेली. आता श्रीराम प्रभू तिला स्वीकार करत नाही, म्हणून डुलत आपली लक्ष्मणासमोर गेली आणि सांगितलं की तुझं नाव लक्ष्मण आहे का?
मला तुमच्या रामानेच सांगितलं, म्हणजे श्रीरामानेच सांगितलं की तुझं नाव लक्ष्मण आहे. वा, तू पण किती सुंदर आहेस ना, खूपच सुंदर आहेस, तुमच्या भावापेक्षा तू सुंदर आहेस, अशी ती म्हणायला लागली. आणि म्हणाली की मी विवाहाचा प्रस्ताव घेऊन आले, माझ्याशी तू विवाह कर. त्याला एकतर तो म्हणतात ना नागाचा अवतार लक्ष्मण होता, आणि एवढा त्याला क्रोध आला, डायरेक्ट काय केलं त्यांनी, तलवार काढली आणि नाक शेंडा कापून टाकला तिचा. आणि तोच नाक ती पकडून कुठे गेली, रावणाचे जे दुसरे भाऊ होते त्यांच्याकडे गेली आणि सांगितलं माझा नाक शेंडा कापून टाकलाय. कोणी टाकलं कापून, तर पण ते अरण्यात आलेले आहेत, कोण 2 राजकुमार आहेत, त्यांना मी विवाहाचा प्रस्ताव टाकला, त्यांनी माझा अस्वीकार केला आणि त्यांनी माझा नाक शेंडा कापला. म्हणून तो खरभूषण आणि दुर्दर्शन अशी त्यांची नावं होती. त्यांना का पाठवलं तिने, की हे पण बलवान होते, कारण ते रावणाचे भाऊ होते, ते पण बलवानच होते, म्हणून त्यांना पहिला पाठवलं की हे राजकुमार किती बलवान आहेत हे बघण्यासाठी. ते जर बलवान असेल तर तिने ठरवलं की हे माझ्या पतीचा बदला रावणाशी घेतीलच, म्हणजे माझ्या पतीचा मी बदला घेणारच, असं तिने ठरवलं. आणि मग त्या खरभूषणला दुर्दर्शनला पाठवलं आणि खरभूषण त्यांच्याबरोबर लढायला लागला. श्रीरामानेच त्यांना दोघांना पण मारलं. तेव्हा ती आतून विचार केला की ह्यांना मारलं, हे पण बलवान, रावणापेक्षा बलवान, ह्यांना मारलं तर ते रावणाला सहज मारतील. म्हणून ती तसंच नाक घेऊन गेली रावणापुढे की दादा माझा नाक शेंडा कापला कोणी. रावण त्यावेळेस भडकला, कोणी माझ्या बहिणीचं नाक शेंडा कापला. तर म्हणते 2 राजकुमार आलेले आहेत जंगलात, त्यांनी म्हणते नाकशेंडा कापून टाकला. त्यांची पत्नी किती, मग त्यांच्या पत्नीचं ती वर्णन करायला लागली, कारण रावण कसा होता, वासनानी कामनेनी भरलेला रावण. त्याला सुंदर दिसली की तो पत्नी म्हणून, म्हणजे पत्नीसाठी तो आणणारच, ह्याच्याकरता त्याला तिने भडकवण्याचा प्रयत्न केला, भरवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं त्या राजकुमारांची पत्नी एवढी सुंदर आहे, वा वा वा, आपल्या महलाची ती राणी खूप सुंदर दिसेल म्हणते दादा, अशी ती म्हणाली. तिला म्हणतं सरळ उचलून घेऊन ये, ठेवूच नकोस. मंदोदरी म्हणते काहीच नाही, मंदोदरी भाभी काहीच नाही तिच्यासमोर, मंदोदरी वहिनी जी आहे ती काहीच तिच्यासमोर नाही, एवढी सुंदर त्याची पत्नी आहे. त्यांचं नाव काय आहे, तर म्हणते एकाचं नाव राम आहे ना एकाचं नाव लक्ष्मण आहे. तेव्हा एकाचं नाव राम आणि एकाचं नाव लक्ष्मण आहे असे सांगितलं आणि ती त्याला भडकवण्याचाच प्रयत्न केला रावणाला, कारण तिला माहिती होतं की ह्यांनी माझ्या पतीला मारलं ना, मग ह्यांना जे राजकुमार आहेत 2 लक्ष्मण आणि श्रीराम, हे रावणाला मारणारच, हे तिला पूर्ण खात्री होती. आणि मग तिने काय केलं, रावणाला भडकवलं आणि सांगितलं की आता तुला मारल्याशिवाय ठेवणार नाही. तिने भडकवण्याचा प्रयत्न केला आणि मग रावण काय केलं, आता रावणाने तर प्रत्यक्षात बहिणीचं पती मारला. आता तो सांग, बहिणीचा अपमानाचा बदला घेणार का? ज्यांनी बहिणीचा पती मारलं तो बहिणीच्या अपमानाचा बदला घेणार? तो प्रत्यक्षात मग त्या सीतेसाठी तो गेला, सीतेमय्येसाठी तो गेला. कारण का, तिने काय सांगितलं, ती खूप सुंदर आहे, म्हणजे तो वासनेने किती भरलेला आणि कामनेने किती खराब होता, तिच्याकरता तो रामाशी, म्हणजे तिच्याकरता तो त्याची पत्नी हरण करायला म्हणून तो गेला आणि त्याला त्रास द्यायचा, कोणाला, श्रीरामाला. एवढा विचार करा, म्हणजे कोणी जर बोलत असेल तर बहिणीचा बदला घ्यायला गेला श्रीरामाबरोबर, तर हे खरोखर म्हणजे 100% खोटं आहे
आणि तो पूर्ण वासनेने गेलेला होता सीतामायासाठी. कारण तिने वर्णन केलं होतं त्या सीतामायेचं, तिचे रूप एवढं सुंदर, वा 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 वा, जशी स्वर्गातील, जशी वैकुंठातली लक्ष्मी, असं ते वर्णन केलेलं आहे तिने. प्रत्यक्षात लक्ष्मीचं वर्णन केलं आणि ही सीतामाया लक्ष्मीचाच अवतार होती. तिचे डोळ्यांचं वर्णन, तिच्या पूर्ण चेहऱ्याचं वर्णन, तिचे सगळ्याचं वर्णन केलं तिने. आणि तेव्हा तो भालून गेला. कारण का एवढा भालून गेला की आता तिला आणल्याशिवाय त्याला हे नव्हतं. म्हणजे तिला आता एवढीच जर वर्णन करते शूर्पणखा तिचं, तर तिला नक्कीच पट्टराणी बनवायची, असं रावणाचं मत होतं. आणि एवढा घाणेरडं मत होतं. त्याला वाटत नव्हतं की ते 2 राजकुमार आहेत, त्यांची एकाची तरी पत्नी आहे. म्हणजे ती बोलली की रामाची पत्नी आहे म्हणून, मग ती रामाची पत्नी होती. ते पण त्यांनी विचार नाही केला की आपण दुसऱ्याची पत्नी कसं हे करणार, कसं विचार करणार की आपली पत्नी बनावी. एवढा घाण विचारांचा हा रावण होता. सांगा, हा रावण बहिणीचा अपमानाचा बदला घ्यायला गेलेला का? सच्चाई एवढी आहे की त्यांनी वासनेने तो सीतेमायेसाठी तिथे गेलेला होता, श्रीरामाशी हे करायला. कारण सीतेमायेला जर उचलून आणली, ठेवली आणि ह्यांना दोघांना मारलं, तर ही सीतामाया काय करेल, आपली पट्टराणी होईल, असं त्याचा हेतू होता. मग सांगा मित्रांनो, कमेंट करून सांगा, रावणाचे हे विचार चांगले होते का वाईट होते, तुम्हीच सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. शेअर जरी केलं नाही तरी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण रावणाचे जे एवढे खालच्या डोक्याचे जे विचार आहेत ना, ते कसे आहेत, काय आहेत, ते फक्त मी समोर आणते, दुसरं काहीच नाही बस. कारण रामायण प्रत्येकाला माहिती आहे, पण रावणाचे घाण जे विचार आहेत. कारण प्रत्येकजण म्हणतो की हा बहिणीवर एवढा प्रेम करत होता की बहिणीचा बदला घ्यायला गेलेला तो रावण. पण ही 100% चुकीचं आहे. तर असं नाही आहे. बहिणीवर जर प्रेम असतं ना, तर बहिणीचा पती मारला नसता, बहिणीला विधवा केली नसती त्यांनी स्वतः. विचार करा, मग बहिणीवर प्रेम होता का त्याचं? तर नाही मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. बघा रावण कसा ताठ होता, किती अहंकारी होता बघा. पूर्ण बघा कसा मुश्या बघा रावणाच्या कशा ताठ होत्या त्या. म्हणजे मुश्या पूर्ण पिळून होता रावण, आहे ना, मिशी पिळून होता. आणि चेहरा त्याचा जो फेस आहे तो असा वर बघायचा आणि छाती बाहेर काढून चालायचा बघा. छाती पण बघा बाहेर काढून चालायचा रावण. असा हा रावण होता. आणि पूर्ण अलंकाराने भरलेला. सगळे नवनिधी त्याच्या दारात होते, जसं श्रीरामाच्या दारात नवनिधी होतं तसं. पण बोलतात ना, श्रीरामाकडे पूर्ण संस्कार होते, प्रत्यक्षात भगवंत होता. आणि हा भगवंताचा पेहरेदार म्हणून होता, तरी पण तो राक्षसी वृत्ती असल्याने त्याच्याकडे जे विचार होते ते राक्षसासारखेच होते. आणि साधू संतांना त्रास देणारा होता. नवीन म्हणजे सुंदर कोण दिसत असेल त्यांना तो पट्टराणी बनवण्याचा त्याचा हेतू होता, त्याची वासना होती. कुठल्या मुलीला, कुठल्या कोणाच्या पत्नीला पण त्यांनी ठेवलं नाही, असा तो रावण होता. हा जर रावण अद्यापपर्यंत जिवंत असता तर त्यांनी तेच कर्म केलं असतं. प्रत्येकाच्या बायका, प्रत्येकाच्या मुली त्यांनी पट्टराणी म्हणून बनवल्या असत्या. मी म्हणते तर श्रीरामाने मारलं हे खूप चांगलं केलं, पण त्याचे विचार गेले नाही. ते विचार मेन त्याचे घालवण्यासाठी प्रत्येकाने जर त्या ईश्वराचं ध्यान केलं तर रावणाचे विचार कोणाकडे राहणार नाही. तर ईश्वराचं ध्यान केलं तरच. ईश्वराची कृपादृष्टी अशी ठेवा की ईश्वराचं पूर्ण भक्त व्हा, तेव्हाच या रावणाचे प्रत्येकाच्या पिंडातून जे रावणाचे विचार आहेत ते जातील. रावणाचे विचार म्हणजे सगळे म्हणतात ना, 68 गुण रावणाकडे होते, सगळे अवगुण रावणाकडे होते. रावण एका दृष्टीने तो ज्ञानी होता, खूप ज्ञानी होता, खूप महान ज्ञानी होता. पण एका दृष्टीने तो कसा होता, अति लाचारिष्ट, अति नीचता त्याच्याकडे होती. त्याच्यामुळं रावण किती पण बघा, एखादा ब्राह्मण घ्या, ब्राह्मण जरी तो ज्ञानी म्हणजे ज्ञानी असेल, सुसंस्कार असतील, पण त्याच्याकडे जर एक जरी अवगुण असेल तरी त्या ब्राह्मणाला आपण कधी हे करत नाही, कधी त्याला पूजत नाही. मग तसा हा रावण ब्राह्मण पुत्र होता, पण ह्याच्याकडे कितीक तरी अवगुण होते रावणाकडे. एक पण ब्राह्मणाची कर्म नव्हती
पूजा उत्तम करायचा, भक्ती उत्तम होती त्याची, पण उत्तम भक्ती असून त्याच्याकडे काय जे होतं, जे विकार होते, ते विकार त्यांनी कमी नाही केलं. त्यांनी कधी असं लक्षच दिलं नाही त्या विकारांकडे की हे विकार का त्याच्याकडे. बघा, कोणीही रावण असं कोणाच्याही मुलाचा, कोणाच्याही पतीचा, कोणाचाही बापाचा असं रावण म्हणून नाव नसते, पण राम नक्कीच ठेवतात. कारण सगळ्यांना वाटतं की माझा मुलगा रामासारखा असू दे. सगळ्यांना वाटतं की माझा मुलगा देवासारखा असू दे. प्रत्येकाला वाटतं. कोणाला असं वाटत नाही की माझा मुलगा रावणासारखा असू दे. बघा, वाटेल का कोणाला? बघा, त्याची तलवार बघा कसली होती, सुरा बघा, सुरा किती बेकार. म्हणजे प्रत्येकाला त्यांनी जिंकलेलं आहे, प्रत्येकाला पराभूत केलेलं आहे. असा तो रावण श्रीरामासमोर आला. पण श्रीराम प्रत्यक्षात भगवंत रूपी अवतार असल्याने त्याला मारण्यात आलं आणि प्रत्यक्षात श्रीरामाला पण हनुमंताची साथ होती, म्हणून रावणाचं वध करण्यात आलं. पण प्रत्यक्षात रावणाचे विचार नाही गेले, तर विचार जातील फक्त नामस्मरणाने. कारण त्या रावणाचे विचार सगळ्यांच्या पिंडात थोडं थोडं भरलेलं आहे, कोणाच्या जास्तच कोणाच्या कमी, पण आहेतच, आहे ना. चला, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. जय श्रीराम. अशाच गोष्टी पुढे आपण घेऊन येऊ.